उत्कृष्ट व अगदी अलीकडील फुलवंती या सिनेमातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणारे व क्या नया है वह फेम प्रसिद्ध सिने अभिनेते श्री वैभव मांगले सर, जे आज प्रमुख अतिथी आहेत. तसेच माननीय श्री नरेंद्र रावरीकर सर, जे प्रसिद्ध कला दिग्दर्शक व या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून आज या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सन्माननीय कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरोदे सर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर लांब सर, डॉक्टर पाटील सर, कुलसचिव अमृतकर सर आणि ज्यांच्यावर या योग महोत्सवाची जबाबदारी होती असे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर कैलास आंबोरे सर. मित्रांनो, धरतीचे धैर्य, वायूचा वेग व अग्नीचे तेज म्हणजे तरुणाई. या योग महोत्सव म्हणजे धगधगत्या धमन्यातून उसळत्या रक्ताचा तरुणाईचा जल्लोष. नाट्यरंग असेल, सृजनरंग, शब्दरंग व ललित रंग अशा विविध रंगमंचावर विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, नाटक या वेगवेगळ्या कला प्रकारामध्ये आपले सादरीकरण केले. मी म्हणेन, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला तो केवळ केंद्रीय योग महोत्सवाच्या या विकेंद्रीकरणामुळेच, जो याचा मुख्य उद्देश होता. मित्रांनो, आपल्याला केवळ हे 3 दिवसच दिसले, पण मागील कित्येक महिन्यापासून विद्यापीठ प्रशासनाने व माननीय कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहिले. अत्यंत सुंदर नियोजन, आयोजन, वेचक आणि वेधक रंगमंच, तांत्रिकता असेल, निवास व्यवस्था असेल, स्वादिष्ट आणि रुचकर भोजन व्यवस्था असेल, पार्किंग व्यवस्था असेल, या सर्वांची अत्यंत शिस्तीने व काटेकोर अशी आखणी केलेली होती. विशेष म्हणजे पडत्या पावसामध्ये सुद्धा मंडप कोसळलेला असताना सुद्धा तत्काळ दुसऱ्या ठिकाणी आमच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. हे इथे नमूद करायला मला आवडतं. डॉक्टर आंबोरे सर असतील, डॉक्टर अमृतकर सर असतील, या सर्वांनी रंगमंचावरील व्यवस्था व तिथले कामकाज व्यवस्थित चालले आहे ना, कुठे कमी तर नाही ना, याची खबरदारी घेताना दिसली व त्यांच्या या खबरदारीमुळेच अत्यंत निवडक शब्दात व्हॉट्सअपवर आम्हाला अपडेट्स मिळत गेले. विद्यार्थी कल्याण विभागाचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो. आमच्या जालन्याचा युवक महोत्सवसुद्धा मान्य कुलगुरू महोदयाच्या मार्गदर्शनाखाली अशाच उत्कृष्ट रीतीने पार पडला. शेवटी जाता जाता 2 ओळी स्पर्धकांसाठी. तूफानों में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. तूफानों में ताश का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा मुकद्दर नहीं बनता. दुनिया को जीतने का हौसला रखो, क्योंकि एक हार से कोई फकीर और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता.